या गोष्टीचा कधी एवढा फायदा होईल असं वाटलंच नव्हतं. हाय हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. आज सकाळी बाल्कनीतून बाहेरचा व्ह्यू बघितला आणि थोडं झूम करून बघितलं तर समोर एक एक शेत होतं आणि ते खूपच सुंदर दिसत होतं. आणि हीच ती गोष्ट ज्याचा आज खूप मोठा फायदा झाला. आज घरात एक गोष्ट बनवायची होती आणि कांद्याची पातच नव्हती. मग काय आईने असेच कुंडीमध्ये कांदे टाकून ठेवले होते आणि त्याला एवढी सुंदर पात आली होती, खूपच छान. मग ती तोडून वगैरे घेतली. त्याच्यानंतर हे सर्व चिरून घ्यायचं होतं. ते पटकन चिरून घेतलं आणि खरंच या ट्रान्झॅक्शनसारखं जर सगळं सोपं असतं तर किती छान झालं असतं ना. एकदम पटकन काम झालं असतं. त्याच्यानंतर कढई वगैरे तापायला ठेवली. त्याच्यामध्ये जिरं मोहरी टाकली आणि नंतर त्याच्यामध्ये हिरवी मिरची, टोमॅटो हे सर्व परतून घेतलं. नंतर त्याच्यामध्ये कांद्याची पात वगैरे परतून घेतली. ते थोडं शिजू दिलं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी हळद टाकायचं विसरली. तुम्हाला टाकायचं असलं तर तुम्ही टाकू शकता. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ओट्स टाकून घेतलं आणि ते छान परतून घेतलं. नंतर त्याच्यामध्ये पाणी टाकलं आणि त्याला थोडी उकळी येऊ दिली. नंतर त्याच्यामध्ये मीठ टाकलं आणि नंतर कोशिंबीर टाकून छान गार्निश करून घेतलं आणि नंतर थोडं शिजू दिलं आणि छान असे ओट्स आपले तयार झाले. मला माहीत नाही ओट्स कसे बनवतात, तर ही माझी स्वतःची रेसिपी. आणि त्याच्यानंतर मला बाहेर जायचं होतं. मग पटकन रेडी झाली. माझ्या बहिणीच्या कॉलेजमध्ये ॲन्युअल फंक्शन होतं, तेच अटेंड करायचं होतं. मग तिथे छान गेली. तिथे छान कार्यक्रम चालू होता. मग छान कार्यक्रम एन्जॉय केला. मला भान नाही जगाचे.